रोज एक ओवी संतांची, रोज एक ओवी संतांची। भक्ती ज्याची थोडी, पूर्ण विषयांची गोडी, तो नरची नभे पाही, खर जाणावा तो देही। भजन पूजन ही नेणे, काय स्वरूपासी जाणे। तुका म्हणे त्याला, वंडून बाहेर घाला, वंडून बाहेर घाला, वंडून बाहेर घाला। नमस्कार. रोज एक ओवी संतांची या मालिकेमध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. लक्षात ठेवलं, काल म्हटल्याप्रमाणे माझ्या मालिकेमध्ये असं मी म्हटलं नाही, कारण आपलं कालच बोलणं झालं अभंगामध्ये की कायमी पामर जाणे अर्थभेद वदवी गोविंद त्याची वदे. हे सगळं माझं आहे असं तू का म्हणतोस, असं संत एकनाथ म्हणाले, जगद्गुरू म्हणाले, ज्ञानेश्वर माऊली म्हणाली. म्हणून आजपासून काय ठरलं आपलं, रोज एक ओवी संतांची या मालिकेमध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपली चर्चा सुरू होती ती भाषेवरनं, ज्या पद्धतीनं समाजामध्ये अर्वाच्य, अश्लाघ्य आणि अश्लील भाषेचा वापर करून अत्यंत नीच वृत्तीनं लोकांना हसवण्याचा प्रयत्न केला गेला किंवा जातो, तो बघितल्यानंतर बरं चर्चा सुरू झाल्यानंतरच्याही एका भागामध्ये अत्यंत अश्लाघ्य, किती चुकीचं त्याला मर्यादाच नाही असा एक बिर्याणीचा पण विषय आला शोधतो. आणि मग हे असं का घडत असावं, ते असं घडतं, असा स्वभाव कसा घडतो याचं वर्णन करताना जगद्गुरू काय म्हणाले त्या दोन ओव्या तुम्ही आता ऐकल्यात. आणि या जगद्गुरूंच्या ओवीमध्ये काय म्हणतात जगद्गुरू, या दोन ओव्यांमध्ये नेमकं काय करायचं अशा बोलणाऱ्या माणसांबद्दल किंवा जगणाऱ्या माणसांबद्दल ते संत तुकारामांनी सांगितलेलं आहे. भक्ती ज्याची थोडी, पूर्ण विषयांची गोडी. काय म्हणतात जगद्गुरू, भक्ती ज्याची थोडी, पूर्ण विषयांची गोडी, तो नरची नवे पायी, खरं जाणावा तो देही. खरं जाणावा तो देही. खरं. दुसऱ्या ओवीत काय म्हणतात जगद्गुरू, भजन पूजन ही नेणे, काय स्वरूपाशी जाणे, तुका म्हणे त्याला भोवंडून बाहेर घाला. तुका म्हणे त्याला भोवंडून बाहेर घाला. खरं तर मी शोधच घेत होतो श्रोतेहो, की अशा पद्धतीनं समाजामध्ये वावरणाऱ्या माणसांच्या संबंधामध्ये संत काय म्हणतात. आणि मला जगद्गुरू तत्त्वज्ञ संत तुकाराम महाराजांचा हा अभंग सापडला. दोन ओव्यांचा अभंग आहे असं म्हणायला हरकत नाही. भक्ती ज्याची थोडी, पूर्ण विषयांची गोडी. याचा अर्थ असा आहे की भक्ती हा जो शब्द आहे तो मनुष्याबरोबरच प्रवास करणार. आणि त्यामुळे भक्ती थोडी, कारण काय त्याचं वर्णन ते म्हणतात पूर्ण विषयांची गोडी. कोणते विषय आहेत, आहार, निद्रा, भय आणि मैथून. प्रामुख्यानं आहार, निद्रा आणि भय या गोष्टी माणसाबरोबर असतातच शेवटपर्यंत, परंतु मैथुनाची कल्पना करूनही जेव्हा विषयांची गोडी होते त्यावेळेला बुद्धी आणि प्रेरणा, त्यापैकी प्रेरणामध्ये या चार गोष्टी येतात, आहार, निद्रा, भय आणि मैथून. आणि मग त्या फक्त जनावराकडे असतात. बुद्धी अशी गोष्ट आहे की जी ह्या चार प्रेरणांच्या व्यतिरिक्त आपण जीवनामध्ये अंमलात आणत असतो, तिचा विनियोग करत असतो. आता मी तुमच्याशी जे बोलत आहे ते बोलण्यासाठी मला जी बुद्धी आवश्यक आहे, त्या बुद्धीचं वाचन आवश्यक आहे, त्या बुद्धीचं पाठांतर आवश्यक आहे. ह्या सगळ्या गोष्टी जनावरांकडे उपलब्ध नाहीत. तशीच भक्ती ही गोष्टसुद्धा जनावरांकडे उपलब्ध नाही. त्यांना एकच गोष्ट कळते, ती म्हणजे आहार, निद्रा, भय आणि मैथून. आणि या अनुषंगानं त्यांना जिथे जिथे शक्य आहे, जिथे जिथे प्राण्यांना कळतं की ही व्यक्ती आहे जी मला खायला घालणार आहे, त्या व्यक्तीजवळ त्यांचं प्रेम ते व्यक्त करतात. कुत्रा असेल तर शेपूट हलवून करतील, वेगवेगळ्या पद्धतीनं प्रेम व्यक्त करतात.
जगद्गुरूंचं म्हणणं असं आहे की भक्ती थोडी आहे याचं कारण विषयांची गोडी आहे. बरं, पूर्ण विषयांची गोडी हा शब्द, पूर्ण शब्द जो आहे ना, तो केवळ अन्न वस्त्र या अनुषंगानं नाही आहे, तो मैथुनापर्यंत जातो. विषयांची गोडी, विषय वासना असा शब्द वापरला जातो श्रोतेहो. आणि म्हणून असं जिथे आहे त्याचं काय करायचं, तर तो नरची नव्हे पाही असं म्हणतात जगद्गुरू. काय आहे तो? खरं जाणावा तो देही. खरं जाणावा म्हणजे तो गाढव आहे. गाढव म्हणण्यापेक्षा प्राणी आहे, तो जनावर आहे, कारण तो बुद्धी व्यतिरिक्त केवळ प्रेरणेवर जगतो तो प्राणी आहे. भजन पूजनही नेणे, अर्थात भक्ती नाही म्हणजे तो वृक्ष आहे. भजन पूजन करण्याचाही संबंध नाही. काय स्वरूपाशी जाणे, ज्याला भजन करायचं नाही, ज्याला पूजन करायचं नाही, त्याला स्वतःचं ध्यान काय करणार आणि त्या अलौकिक परमात्म्याचं ध्यान काय करणार. त्यामुळे काय स्वरूपाशी जाणे. मग अशा माणसांचं काय करायचं, तर जगद्गुरू दुसऱ्या ओवीच्या शेवटच्या 2 चरणामध्ये म्हणतात, तुका म्हणे त्याला भोवंडून बाहेर घाला. काय शब्द आहे? भोवंडून बाहेर घाला. अलीकडच्या भाषेमध्ये धक्के देऊन बाहेर काढा, त्याला गोंधळात टाकानी बाहेर काढा, त्याला चारी बाजूनी गोंधळात टाकायचं आणि त्याला बाहेर टाकायचं. बाहेर घाला असं म्हटलं म्हणजे त्याने अक्षरशः त्याला बाहेर ढकलून द्या असं म्हटलेलं आहे. म्हणजे काय करा, म्हणजे वाळीत टाका. आणि तोच मुद्दा मी सांगितला परवा बोलताना. मी म्हटलं की शेवटी काय करा, तर ह्या अशा पद्धतीच्या कार्यक्रमांना तुम्ही वाळीत टाका, म्हणजे त्यांच्या लक्षात येईल की ही जी भाषा आपण बोलतो ती चांगली नाही म्हणून. आता हे सगळं करायचं आणि नंतर क्षमा मागायची. काही बदल घडतो की नाही माहिती नाही, पण प्रश्न असा आहे, संत तुकारामांच्या काळातसुद्धा या पद्धतीनं अर्वाच्य विषय मांडणारी मंडळी असणार. ती कोणती होती, तर ती ज्यांना भक्ती नाही ती निघाली सगळी. ज्यांची परमेश्वरावरती श्रद्धा नाही ते निघाले. हे सगळे विभक्ती प्रत्ययवाले, हे भक्ती प्रत्ययवाले नव्हे. तेव्हा माझी तुम्हाला विनंती आहे की तुकारामांचा हा निरोप, मी काल जसं म्हटलं की संतोदिक, संतांनी केलेलं मार्गदर्शन आपण अंमलात आणलं पाहिजे. मग काय करा, तर तुका म्हणे त्याला भोवंडून बाहेर घाला. कोणाला? भजन पूजनही नेणे, काय स्वरूपाशी जाणे. कोण आहे तो? खरं जाणावा तो देही. काय करतो खरं जाणावा तो देही? तो नरची नवे पाही. तो माणूसच नाही, ज्याला हे कळत नाही, तो प्राणीच फक्त. कोण? भक्ती ज्याची थोडी, पूर्ण विषयांची गोडी. मला असं वाटतं श्रोतेहो, आपल्याला या गोष्टीचा विचार करायला लागेल. आपण माणूस आहोत, बोलतानासुद्धा आपण मनुष्य प्राणी अशा क्रमानं बोलतो. आधी मनुष्य म्हणतो आणि मग प्राणी म्हणतो. माझी एवढीच विनंती आहे सगळ्यांनाच की आधी मनुष्य म्हणून बुद्धिनिष्ठ विचार करावा आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या देहाच्या अस्तित्वासाठी आवश्यक आहेत एवढाच मुद्दा घ्यावा, पण त्यात अडकू नये आणि बुद्धी त्या विषयामध्ये घालून स्वतःचं आणि लोकांचं अशा पद्धतीनं डोकं फिरवू नये. असो, पुन्हा भेटू उद्या सकाळी पहाटे 5 वाजता नवीन ओवीसह. पण हा कार्यक्रम बरोबर चालला की नाही, सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे आहेच वातावरण गढूळ, ते शुद्ध करायला लागेल. आणि शुद्ध करण्यासाठी मी तुमच्यासमोर रोज 40 दिवस झाले काय कार्यक्रम साजरा करतो? रोज एक ओवी संतांची या माझ्या म्हणणार नाही मालिकेमध्ये. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत रामकृष्ण हरी. रोज एक ओवी संतांची, रोज एक ओवी संतांची.